इंग्लिश स्कूलमध्ये मातृभाषा मराठी हा विषय शासनाने सक्तीचा करावा. साहित्यिक व्याख्याते सुभाष सोनवणे यांचं वक्तव्य. इंग्रजी भाषा ही खऱ्या अर्थानं वाघिणीचं दूध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच IT क्षेत्रात व नोकरीच्या विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा येणं ही आज काळाची गरज झाली आहे. पुणे मुंबईसह राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही इंग्लिश स्कूल मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या सर्व इंग्लिश स्कूलमध्ये मराठी मातृभाषा हा विषय शासनाने सक्तीचा करावा. कारण मराठी भाषा ही महाराष्ट्राचं भूषण आहे. तिला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. प्रत्येकाच्या घरातून माय मराठी भाषेमधूनच खऱ्या अर्थानं मुलांना बोलायला शिकवलं जातं. मराठी भाषेतूनच माता आपल्या मुलांना संस्काराचे धडे देत असतात. मराठी भाषेतून विपुल प्रमाणात संत साहित्यासह अनेक साहित्य, कथा, कादंबऱ्या, प्रवास वर्णने, कविता, गझल उपलब्ध आहे. माय मराठी भाषा ही विविध अलंकारांची अनेक आभूषणं लिहून नटलेली अशी आहे. ती प्रेमळ, ममताळू व आनंदाळू अशी असून बोलताना आपल्या मनास निवारा देणारी आहे, चैतन्यदायी आहे. ती महाराष्ट्राची राज्य मातृभाषा असल्यानं मराठी हा विषय इंग्लिश स्कूलमध्ये शासनानं सक्तीचा करावा. हडपसर पुणे येथील रोजलिन इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी विचार मंचावरून आपले विचार व्यक्त केले. यावेळी विचार मंचावर रोजलिन इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन नानासाहेब वाघमारे तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये सिने अभिनेत्री पुष्पा चौधरी, सिने अभिनेत्री संजीवनी कुंडे, सिने अभिनेत्री अविनाश कीर्ती, अमोल बोराटे, अनिल सावंत, राहुल माने, सुधीर जगताप, उमेश बाबर, गीता चौधरी, प्रतिभा राऊत, सुरेंद्रनाथ सोनवणे असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये नानासाहेब वाघमारे यांनी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक संवर्धनाच्या अनुषंगाने विविध उपक्रम चालू असतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा म्हणून स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा संकुलमध्ये आयोजित केल्या जातात. वेळोवेळी साहित्यिक, कवी, विचारवंत अशा मान्यवरांना बोलावून त्यांची व्याख्यान आयोजित केली जातात असं सांगून त्यांनी स्कूलबाबत इतरही माहिती दिली आहे. सदर प्रसंगी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून अनेक प्रकारचे नृत्य सादर केलं. उपस्थित प्रेक्षकांचे व प्रमुख पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी स्कूलचे विद्यमान शिक्षक वृंद वेनेसा मॅडम, मेघा जाधव, सुनीता पाटोळे, नेहा केंजळे, दिव्या धामनकर, वैशाली भिसेगावकर, ज्योत्स्ना स्वामी, आरती सोनकांबळे या शिक्षकांसह स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वेनेसा मॅडम यांनी केलं तर आभार स्कूलच्या प्रिन्सिपल वर्षा वाघमारे मॅडम यांनी केले.